ज्योतिराव फुल्यांचे गुलामगिरी या पुस्तकातील इतिहास भाग 7वा. ब्रह्मा ताडपत्रावर लिहिण्याची चाल, जादूमंत्र, संस्कृताचे मूळ अटक, नदीचे पलीकडचे जाण्याची बंदी. पूर्वी घोडी वगैरे जनावरे ब्राह्मण लोक खात होते. भट, राक्षस, यज्ञ, बाणासुराचे मरण, परवारी, सुताचे अष्टीचे चिन्ह, बीजमंत्र, महार, शूद्र, कुळकर्णी, कुळंबी, कुणबीन, शूद्रांचा द्वेष, सोवळे, धर्मशास्त्र, मनु, भटपंतोजींचे शिक्षण, मोठा भयंकर परिणाम, प्रजापतीचे मरण, ब्राह्मण इत्यादिकाविषयी. धोंडीबा. वामन मेल्यामागे उपाध्यांचा कोण अधिकारी झाला? ज्योतिबा म्हणतात, या प्रसंगी थोर कुलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही. सबब ब्रह्मा या नावाचा एक पटाईत कारकून होता. तोच त्या राज्यकारभार चालवू लागला. तो मोठा कल्पनेबाज व जशी वेळ पडेल तसा वागून आपला मतलब साधणारा होता. त्याच्या बोलण्याचा काडी मात्र विश्वास नसे, म्हणून त्यास चार तोंडाचा ब्रह्मा म्हणण्याचा प्रचार पडला असावा. सारांश, तो अतिशय दक्ष, हट्टी, धूर्त, धाडसी आणि निर्दय होता. धोंडीबा म्हणतात, ब्रह्माने प्रथम काय काय केले? ज्योतिबा म्हणतात, ब्रह्माने प्रथम ताडपत्रावर खिळ्याने उकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही इराणी जादू मंत्र व ज्या काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कित्येक गोष्टी त्यात सामील करून त्या सर्वांचे त्याने त्यावेळच्या सर्व कृत ज्यांचा अपभ्रंश संस्कृत चालू भाषेत आत्ताच्या फारशी बयतीसारखी लहान लहान कवणे करून त्या सर्वांचा सार ताडपत्रांवर टिपून ठेवला. पुढे त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेणे करून ब्रह्माच्या मुखापासून त्या कादंबऱ्यासहित जादू, मंत्र, विद्या, वेद निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी. इतक्यात उपाध्ये लोक उपासाने मरू लागले. यामुळे ते इराणात परत माघारी चोरून छपून पळून जाऊ लागले. तेव्हा त्याने अटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लंघून पलीकडे जाऊ नये म्हणून तलाक घालून बंदोबस्त केला. धोंडीबा म्हणतात, त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले दिवस वाचविले. ज्योतिबा म्हणतात, त्यांनी मग तेथील झाडांची फळे, पाने, जमिनीतील कंदमुळे व जंगलातील अनेक तऱ्हेचे पशुपक्षी तर काय, पण कित्येकांनी अखेरीस आपल्या बस्त्या घोड्यांचा सुद्धा वध करून त्यास भाजून खाऊन आपले जीव वाचवले. यामुळे त्याचवरचे रक्षक त्यास भ्रष्ट म्हणू लागले. पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस आणि भ्रष्ट या शब्दाचा अपभ्रंश भट झाला. त्यानंतर त्या भटांनी अशा अडचणीत पडल्यामुळे नाना तऱ्हेच्या प्राणीमात्रांचे मांस खाल्ले व त्याची त्यास लाज वाटू लागल्यामुळे त्यांनी ते खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे, परंतु त्यातून कित्येक भटांस मांस खाण्याची रुची लागलेली सवय सुटेना. त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्यांनीच कर्माचा दोष छपविण्याकरिता पशूंचा वध करून त्यांचे मांस खाण्यामध्ये अगाध पुण्य आहे म्हणून त्या पशूंचे वधास पशुयज्ञ, अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नावे देऊन ती ग्रंथी दाखल केली. धोंडीबा. नंतर ब्रह्माने काय केले? ज्योतिबा. पुढे बळीराजाचा पुत्र बाणासूर मरताच त्याच्या एकंदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐशो आरामात गुंतला. अशी संधी पाहून ह्याने आपल्याबरोबर त्या सर्व बुभुक्षित भट परिवारास, ज्याचा अपभ्रंश हल्ली परिवारी होय, घेऊन त्याने राक्षसांवर, रक्षकांवर एकाएकी रात्री घाला घालून त्यांचा अगदी मोड केला. नंतर त्याने बाणासुराच्या राज्यात शिरण्याचे पूर्वी असा विचार केला की उर्वरित इतिहास पुढील भागात. इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.